तर आजचा हा ब्लॉग अशा प्रकारचा आहे की इथे देवळात कार्यक्रम चालू आहे, तर इकडे आलोय घेऊन असा एक व्हिडिओ करायला. होम चालू आहे तिथं वरती देवळाच्या वरच्या बाजूला. आणखीन बघा इकडून सीन बघा एक नंबर होते, पण आता काय आलाय पावसामुळे सगळं पूर्ण ढगाळ झालाय आणि पाऊस पण पडायला लागलाय. बघू शकता तुम्ही बारीक बारीक टिपके पडायला लागले. तर नमस्कार मित्रांनो, तर आजचा हा ब्लॉग अशा प्रकारचा आहे की इथे देवळात कार्यक्रम चालू आहे, तर इकडे आलोय घेऊन असा एक व्हिडिओ करायला. तर चाललो आता आतमध्ये, बघूया अशा प्रकारचा. तर आतमध्ये चाललो आता. बापरे, पूजा बांधून चालू हो हो हो. राव लवकर येतो थंडी. किती वाजता आता चालू मी. होम चालू आहे तिथं, आवाज येणार नाही जास्त, पण बघू शकता तुम्ही तिथं माणसं बसलेले आहेत. तर इथे आता बघूया फ्रेंड काय बोलतोय. सांगतो व्हिडिओ करतो काय मोबाईल बोलतो राजूभाई राजू मोबाईल असं नाही. आला बघ, पूजेची तयारी चालू आहे इकडे. अक्षय भाई कधी यायचा व्हिडिओ बनवतोय रे, पण कायला म्हणजे व्हिडिओ बनवायचे चालूच आहे अजून. कांदे भो खायला रे दुकान चला. कांदे भोसाठी एवढी खिचडी. चहा टाइम, कांदे पोहे झाले, आता चहा टाइम. आता संध्याकाळ झाले, मी ब्लॉग काय जास्त केलाय नाही आणि तुम्हाला दाखवत होता. हे पूर्ण सगळी तयारी झालेली आहे इकडं, बघू शकता पूर्ण तयारी झाली आहे. आणि हे बघा ऐन टायमिंगला बघा पावसानं पूर्ण कालोख केला आहे, पूर्ण म्हणजे पूर्ण कालोख केला इकडं. सगळ्या लाईटिंग मीटिंग पूर्ण ढाकून घेतले. परत जेवण बिवण सगळं तिकडं इथे जेवण करायचं होतं या ठिकाणी. तर तिथून सगळं उचलून सगळं आता आणलं आहे या ठिकाणी. परत आतमध्ये पूर्ण कालोख केला आहे बघा इकडे सगळीकडे. कालोख पूर्ण कार्यक्रम आता होणार आहे की नाही ते पण माहीत नाही, व्हायला तर पाहिजेच आहे. काय पुढे काय होतं बघूया, व्हिडिओ करत राहा. मी आलो वरती देवळाच्या वरच्या बाजूला. आणखीन बघा इकडून सीन बघा एक नंबर होते, पण आता काय आलाय पावसामुळे सगळं पूर्ण ढगाळ झालाय आणि पाऊस पण पडायला लागलाय. बघू शकता तुम्ही बारीक बारीक टिपके पडायला लागले. सगळे मशनी सगळे ढाकून ठेवले बघा आणि एक नंबर सीन होतोय बघा तिकडे बघा. आणि खालती भजन चालू आहे, तर त्याचा आवाज येत असेल तर पूर्ण आहे बघा. हे आमच्या जेवणाचं पूर्ण होतं, म्हणजे इथे जेवा बसवण्यासाठी. आणि ते बघा जेवण घेऊन चालले आणि पाऊस येतोय म्हणून तिथे सगळे झालेत. सगळ्यांची घाय झाली आता.
इकडे पूर्ण जेवणासाठी गेलो होतं, इकडून लाईन जाणार होती अशी आणि आतमध्ये जेवायला बसणार होते. दरवर्षी असंच व्हायचं सगळं, पण आता ह्या वेळेला असं झालं की पावसामुळे पूर्ण सगळा घोल झाला आहे. तर बघा सगळा एकदम कसं हे झालं आहे, ते सगळं ढाकून विकून ठेवलं आहे बघा. Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ để không bỏ lỡ những video hấp dẫn.
अरे बोबड्या, मला एक प्रश्न पडलाय. हा तुझा जोडीदार आहे ना, त्याला कुठं माणूस आपला काय जपानचा हात, जपानचा. आणि हा पण माहित आहे नवीनच आलाय हात. राजस्थान तुला काय माहित नाही. असू दे बोबडा.